ए चला रे बाबा, दिवाळी जवळ आली, तुमचा पगार आणि बोनस घेऊन जा. हे घे. धन्यवाद साहेब. हॅपी दिवाळी. तुम्हाला पण साहेब. बाबा लवकर हे घे, दिवाळी आहे तुझा बोनस. हॅपी दिवाळी. तुझा पगार आणि बोनस ना उद्या देतो तुला, उद्या. हो साहेब, असं का हो? देतो उद्या, नको काळजी करू. जा कामाला जा जा. कुठे रे साहेबांनी तुला बोनस कस काय नाही दिला रे? नाही दिला? असं कसं करू शकतात राव? ऐन दिवाळीच्या तोंडावर राव बोनस नाही दिला. अरे बिचारा आता दिवाळी कशी साजरी करणार? हा चल बरं विचारू. साहेब, तुम्ही आमच्या दोघांना दिवाळीचा पगार दिला, बोनस दिला, पण तुम्ही त्या सुशांतला का नाही बोनस दिला? अहो ऐन तोंडावर दिवाळी आली आणि तुम्ही असं कसं करू शकता साहेब? तो तर आमच्यापेक्षा जुना आहे. अरे तुमच्यापेक्षा मला माझ्या कामगारांची लय काळजी. तुम्हाला माहितीये का, तुम्हाला पगार बोनस द्यायच्या आधी सकाळी त्याच्या घरी पगार आणि बोनस आणि मिठाईचा बॉक्स पोचून आलोय मी. सर तुम्ही घरी देऊन आले त्याचं बोनस? का पण सर? अरे तुमच्यापेक्षा मी त्याला जास्त ओळखतो. दारुडा आणि चर्ची येतो. आता त्याला पगार आणि बोनस दिला असता ना, घरी जायपर्यंत सगळा पगार संपवला असता. बायका पोरांना काय दिलं असतं सणासुदीचं त्यांनी? हा साहेब मानलं बरं का तुम्हाला. बरं झालं तुम्ही त्यांच्या घरी पूर्ण पगार आणि बोनस दिला. आता त्याच्या घरच्यांची दिवाळी आहे ना एकदम चांगली होईल. हो साहेब, खरंच एकदम योग्य निर्णय घेतला तुम्ही. साहेब तुमच्यासारख्या साहेबांमुळे ना अशा गरीब कुटुंबांची ना दिवाळी चांगली साजरी होते बरं का. तुमच्या सारखे साहेब खूप कमी आहेत साहेब. चला येतो आम्ही. तर मित्रांनो, दिसतं तसं नसतं. त्यामुळे कधी कधी विषयाच्या खोलात जाणं गरजेचं असतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा.